तेज गर्मी के कारण राज्य में हालात लगातार बिगड़ते जा रहे हैं। विदर्भ समेत पूरे महाराष्ट्र में सूरज आग उगल रहा है और तापमान नए रिकॉर्ड बना रहा है। अकोला में भीषण गर्मी के चलते हालात बेहद गंभीर हो गए हैं। जानकारी के मुताबिक यहां हीट स्ट्रोक के सबसे ज्यादा यानी 72 मरीज दर्ज किए गए हैं। इन मरीजों में से 55 को इलाज के बाद डिस्चार्ज दे दिया गया है, जबकि बाकी मरीजों का सरकारी अस्पताल में इलाज जारी है। तेज गर्मी के कारण अकोला के लोग पूरी तरह झुलस रहे हैं। शहर में तापमान 45 से 46 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है, जिससे अकोला मानो आग की भट्टी बन गया है। हालात ऐसे हैं कि सिर्फ दिन ही नहीं बल्कि रात में भी गर्म हवाएं लोगों को परेशान कर रही हैं। स्वास्थ्य विभाग ने नागरिकों से सतर्क रहने और गर्मी से बचाव के उपाय अपनाने की अपील की है। पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे आहेत। त्याच्यामध्ये अकोल्यामध्ये सर्वात जास्त आपले उष्णघाताचे पेशंट आहेत। सध्या तरी आमच्याकडे 72 केसेस आहेत रिपोर्टेड। त्यापैकी 55 केसेस आमचे ॲडमिट होते आणि ते डिस्चार्ज पण झालेले आहेत। बाकीच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। सौम्य केसेस आहेत आणि 2 केसेस जीएमसीमध्ये ॲडमिट आहेत। वाशिम जिल्ह्यात एक केस आहे, ते पण ॲडमिट आहेत। त्याला त्वरित आज उद्यामध्ये डिस्चार्ज होईल आणि कोणतीही डेथची रिपोर्टिंग नाही आहे। एक केस रिपोर्ट झाली होती, पण त्याचा पीएमचा रिपोर्ट अवेटेड आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावर भाष्य करू। तसंच जनतेने सतर्क राहणं अपेक्षित आहे, कारण दुपारचा जो पारा आहे तो 47 पर्यंत जातो। त्यामुळे दुपारी बाहेर न जाणं, कोणताही क्रीडा न करणं किंवा क्रीडा न मुलांनी खेळू नये। तसेच काही सामूहिक सामाजिक मेळावे असतील बाहेर, ते पण टाळावे आणि परिधान करताना सुती कपडे, डोक्यावर टोपी आणि परण्याचा वापर करावा। त्याच्याने तुमचा उष्णघातापासून त्रास तुमचा कमी होईल। तसंच कोणाला काही उष्णघाताचे लक्षणं असतील, मळमळ असणं किंवा उलटी होणं, चक्कर येणं, अशा प्रकारचे काही लक्षणं असतील तर त्वरित तुम्ही जवळच्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये रिपोर्ट करावे।